गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण जो हेअर कट करणार आहोत छोट्या गर्ल्सला ते साधारणतः 10th 11th 12 ह्या क्लासच्या गर्ल्स आरामशीर हा हेअर कट खूप रिक्वायरमेंट करत असतात. शॉर्ट हेअर कट आहे. समरमध्ये तर हमखास तुम्हाला ह्या हेअर कटची खूप ऑर्डर भरपूर प्रमाणामध्ये रिक्वायरमेंट मिळेल. तर पहा, आपण इथे बघू शकता की माझ्याकडे जे क्लायंट आहे, अगोदर आपण एक 3 to 4 month बिफोरचा हा हेअर कट केलेला होता. त्यांना आवडला. त्यानंतर त्यांनी परत आपल्याकडे कंटिन्यू हा हेअर कट करण्यासाठी आपल्याकडे अपॉइंटमेंट घेतलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मी आवर्जून सांगेल की काय असतं, शॉर्ट हेअर कट हे फिनिशिंगमध्ये खूप करावं लागतात आणि ते करणारे लोकांची संख्या कमी आहे. बघा, आपण साईडने 3 नंबरची प्लेट किंवा 9 mm चा प्लेट आपण पूर्णपणे लेवलमध्ये मशीनच्या सहाय्याने आपण कमी करणार आहोत. त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण त्याला पूर्ण कोंगवरती मर्ज करणार आहोत. सीझरवर कोंबची प्रॅक्टिस तुम्हाला ह्या हेअर कटमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे. जे आपण बार्बरिंग सलूनमध्ये बघत असाल की कोंगवरती सीझरनी हेअर कट करण्याची जी प्रॅक्टिस असते ती खूप डिफरंट आहे आणि त्या प्रॅक्टिसला तुम्हाला स्वतःला क्लिअर करावंच लागेल. त्यावेळेस तुम्हाला हेअर कटचे फिनिशिंग दिसतील. बघा, आता आपण साईडने त्यांना बॅक साईडला व्ही पॅटर्नमध्ये पाहिजे. आपण व्ही मध्ये त्याचं प्रिपरेशन बनवत आहोत. यामध्ये बघा, जो हेअर कट आहे सगळ्या बाजूने आपण एक थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर हा लेअर कटच असतो, पण एकदम छोटे छोटे हेअरला लेअर मध्ये एक आपल्या परफेक्ट फिनिशिंग मध्ये त्याला कटिंग करायला लागतं. तुम्ही जे लेअर कट करता त्यामध्ये थोडासा कमी जास्त झाला तरी ब्लो ड्राय केल्यावरती तो सेट होतो, पण शॉर्ट हेअर कट सेट होत नाही. तुम्हाला याची प्रॅक्टिस प्रॉपर करावी लागेल आणि सीझरवर कोंबची प्रॅक्टिस यामध्ये खूप महत्त्वाची आहे. साईडने तुम्ही जो काही वरचा लेअर असतो तो मशीनच्या साहाय्याने कोंगवरती फिनिशिंग करू शकता. आता साईडचं आपलं काम कंप्लीट झालं. आपण आता जो वरचा लॉक केलेला सेक्शन आहे तो आपण सीझरवर कोंब आणि फिंगरमध्ये होल्डिंग्स कशा पद्धतीने धरतो बघा. जे दोन्ही साईडचे हेअर असतात, दोन्ही साईड म्हणजे कुठल्या, आपण लेफ्ट साईडला मशीननं कटिंग केला आणि राईट साईडला केला आणि वरती जे लॉक केला होता तर तो जो येणारा हेअर ओपन केल्यानंतर तो पॉइंट आहे तो लेफ्ट साईडची लाईन आणि राईट साईडची लाईन एकदम स्टेप दिसतो, तिथे टप्पा दिसत असतो. तर तो एक कर्व मध्ये डायगनली कटिंग करायचा. कशामध्ये? कर्व मध्ये. हे परफेक्ट याचे जे सेंटिमेंट आहेत तुम्हाला लाईव्ह हेअर कट ज्या वेळेस आपण घेऊ त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल प्रॉपर. तसं तर मी या व्हिडिओमध्ये भरपूर तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि साईड लॉक्स याच्यामध्ये आपण कट करायचे नाही. ठीक आहे, साईड लॉक्स आपल्याला पूर्ण आहे असे कंटिन्यू ठेवायचे. मुलांचे हेअर कट असेल तर तुम्ही कट करू शकता, मुलींना कंटिन्यू ठेवायचा. बघा, या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट कटिंग्सचे प्रिपरेशन बघायला मिळतील. फ्रंट साईडला आपण डायरेक्ट आडवी हॉरिझॉन्टली कटिंग कधीच करायची नाही. तुम्ही त्याला सेक्शन होल्डिंग करून थोडासा नोजच्या अप्पर साईडचा आहे तो हॉरिझॉन्टली कट करा आणि साईडचे लेफ्ट साईड आणि राईट साईड असतील ते डायगनली कट करा. हे बघा, आता ह्या पद्धतीने आपण नॉचिंग करतोय. यामध्ये काय असतं, जो मी म्हटलं ना तुम्हाला की जो आपण लॉक केलेला एरिया असतो तो आपण खाली 3 नंबरची जी प्लेट आहे त्यावरती कटिंग करून वरचे आणि हे डाऊन साईडचे हेअर पूर्णपणे ब्लेंडिंग झाले पाहिजे, मर्ज झाले पाहिजे. ह्या टेक्निकमध्ये तुम्हाला परफेक्ट मर्ज बघायला मिळते.
हा खूप प्रॅक्टिसचा विषय आहे. तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये हेअर कट खूप काही अर्निंग देणारा सोर्स आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की हेअर कटमध्ये ज्या पार्लरला चांगले क्लायंट आहेत त्या पार्लरचा बिझनेस डॅमेज करणं दुसऱ्याला एवढं सोपं नाही आहे. फेशियल असतील, बाकीच्या गोष्टीमध्ये काय होतं, एकदा दोनदा पाहिलं तर ते करून टाकतात. पण हेअर कट, हेअर कलरिंग, केमिकल वर्क, दिस इज नॉट पॉसिबल. एवढं इझिली तर नाही आहे. पॉसिबल नाही म्हणजे एकदा दोनदा बघून ते करणं पॉसिबल नाही आहे. त्याला तुम्हाला प्रॉपर पापडच लाटावं लागतात, मेहनतच घ्यावी लागते. बघा, आपण पूर्णपणे कटिंग कशी देतोय, पॉइंटिंगमध्ये देतोय. सिझरचं होल्डिंग, कोंगची होल्डिंग हे तुम्हाला परफेक्ट प्रॅक्टिस करावी लागेल अगोदर. बघा, मी काय केलं आता, तो सेक्शन घेतला आणि त्याला ट्विस्ट केला. बघितला तुम्ही? परत एकदा बघा. यस, केला ट्विस्ट. ट्विस्ट केल्यानंतर मी त्याला कटिंग देतोय. ह्या छोट्या छोट्या सस्पेक्टेड पॉइंट्स असतात. हे सहजासहजी कोणी मार्केटमध्ये लाईव्ह वरती शेअर करत नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप इम्पॉर्टन्स ज्या काही थिंग्स आहेत त्या सर्वांना शिकायला मिळतील. ठीक आहे. सगळ्या स्टेप, सगळे टास्क व्यवस्थित बघून घ्या, केअरफुली लक्ष द्या. अशाच नॉलेजेबल इन्फॉर्मेशन आपल्याला शिकायच्या असतील तर ब्युटी मार्क अकॅडमी या चॅनलला, ब्युटी मार्क युनिसेक्स सलून या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला बघायला मिळतील. ज्यावेळेस प्रॉब्लेम्स असतील तुम्ही ते बघू शकता आणि त्या माध्यमातून तुमची प्रॅक्टिस प्रिपरेशन करू शकता. तुम्हाला काही पण प्रॉब्लेम्स जर वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो प्रॉब्लेम शेअर करा, त्यावरती आपण सोल्युशन नक्कीच काढून देऊ. राहिला प्रश्न की बघा, आता इथे आपण सीझरवर कोंब कशा पद्धतीनं करतो तुम्ही बघितलं असेल. सीझरवर कोंबची प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती प्रॅक्टिसच फक्त तुम्हाला शॉर्ट हेअर कट परफेक्ट करून मिळू शकतात. अदरवाईज बिलकुल पॉसिबल नाही आहे. मार्केटमध्ये आज मुलीसुद्धा वन साईड हेअर कट करायला खूप इच्छुक आहेत. त्यानंतर आता ओल्फ कट एक मार्केटमध्ये खूप डिमांड करेल येणाऱ्या काळात. ओल्फ कट खूप रिक्वायरमेंट असेल, त्यामुळं प्रॅक्टिस प्रॉपर बनवा. आणि हा हेअर कट आपला आता आपण कंप्लीट केलेला आहे, त्याला आपण आता इथे सेट करतोय. ब्लो ड्रायरच्या साहाय्यानं हलक्या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्या. हे शॉर्ट हेअरकटचे खासियत असते, हेअरकट व्यवस्थित झाला तर तुम्हाला हाताने पण सेट होतो. बिलकुल बाकीच्या काहीही गोष्टीची गरज नाही. फ्री हँडने सुद्धा तुम्हाला ती स्टाईल पाहिजे तशी बनवता येऊ शकते. खूप छान क्वालिटी वाटते आणि खूप तुमच्याकडे लांबून लांबून हेअरकटला स्पेशली लेडीज येतात. का? कारण शॉर्ट हेअरकट खूप साऱ्या पार्लरला कोणी सहजासहजी करत नाही. बरोबर आहे. व्यवस्थित हेअर पूर्णपणे ड्राय करून घ्यायची. ड्राय केल्यानंतर त्याला थोडा सिरम यूज करायचा. सिरम लावल्यावरती त्याची हेअरची सेटिंग वगैरे परफेक्ट करून घ्यायची आणि क्लायंटला जो काही प्रिपरेशन आहे तुम्ही त्यांना एकदा चेकआउट करायला सांगायचं. माझ्याकडे काही कॉलेजच्या प्रोफेसर लेडीज सुद्धा ह्या एवढ्या शॉर्ट हेअर करतात. बघा, आता आपण जो साईडची बॉर्डर लाईन आहे हेअर कटची त्यात आपण फिनिशिंग करतोय. तो पूर्णपणे फिनिशिंग करून आपण लास्ट आता सेटअप करत आहोत. सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. कुणाला काहीही डाऊट येत असेल व्हिडिओ बघताना तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मेन्शन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ जर पाहिजे असेल, मग तो हायड्रा फेशियल असेल,
हायलाइट्स असतील, ग्लोबल कलर असेल, त्यानंतर मॅनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल, बलयाज, ओमरेज, हेअरस्टाईल, मेकअप, आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे लास्ट फिनिशिंग आपण हलक्या हाताने मशीनला बॉर्डर लाईन फिनिशिंग द्यायची. आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, मेन्समध्ये इथे ब्लेड रेझर मारले जाते. लेडीजला ब्लेड आणि रेझर मारायचा नाही. शक्यतो मेन्सला पण आम्ही साईड कट मारण्यासाठी, हेअर कट करण्यासाठी ब्लेड यूज करत नाही. जे काही बेअर्ड वगैरे असेल त्याच्यासाठीच आपण रेझर वगैरे यूज करतो. अदरवाईज जे क्लिपर आहे छोटं 0.5 mm पेक्षाही छोटं हे तुम्हाला मार्केटमध्ये क्लिपर मिळतं. वाल्सचं घेतलं तर थोडं एक्सपेन्सिव्ह जातं. हा पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा मशीन मिळेल. हा छोटाच आहे पण तुम्हाला इथे ब्लेडची फिनिशिंग नाही तर ह्या मशीनचंच फिनिशिंग आहे, तुम्ही बघू शकता. बघा कसा वाटतो हेअरकट. तुम्हाला जर हेअरकट आवडला असेल आणि आपण ह्या हेअरकटच्या माध्यमातून तुम्हाला शेअर केलेल्या इन्फॉर्मेशन जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कोणी मैत्रीण आणि मित्र वगैरे पार्लर, सलॉनमध्ये काम करत असतील तर त्यांना पण शेअर करा. तुमचा एक शेअर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होऊ शकतो, त्यांना पण त्याचा फायदा करता येऊ शकतो. मी काल संध्याकाळी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, हेअर कटिंग करता वेळेस सेक्शनिंग कशा पद्धतीने करायचं, डिग्री कशी लावायची, तर तो पण तुम्ही व्हिडिओ आवर्जून बघा. त्यामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या इन्फॉर्मेशन मिळतील. माझं वर्क जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा फिनिशिंग कशी वाटते तुम्हाला सर्व बाजूने चेक करू शकता तुम्ही. हा माझा फायनल रिझल्ट आहे, तुम्ही बघू शकता. व्हिडिओला बघितल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग. गुड डे.